ठीक आहे. So we know that in the earlier syllabus, chapter number 5 was having two parts, 5.1 and 5.2. 5.1 was linear motion, 5.2 was curvilinear motion. बरोबर आहे, मोशन अलॉंग द कर्व. तर आता तो मोशन अलॉंग द कर्व हा पार्ट डिलीट झालेला आहे सध्या या सेमिस्टर साठी आपल्या पुरता. आपल्याला न्यूमरिक आपल्याला एमसीक्यू कशावरचे येतील फायनल मध्ये? फक्त लिनियर मोशन वरती. कनेक्शन ब्रेक होतोय काय? Am I audible? Yes, sir. तर चॅप्टर break नंबर होतो. आता येतो ना व्यवस्थित? आवाज ब्रेक होतो सर. Yes. थोडं वेट करूया. फक्त लिनियर मोशन वरती एमसीक्यू असतील. इज इट ऑडिबल? Yes, sir. ओके, महत्वाचं ऐकायला पाहिजे. So there will be MCQs only on linear motion in the final examination. Okay. To save our time, तर याच्यामध्ये बघा फक्त इक्वेशन ऑफ मोशन एवढाच पार्ट आहे जो आपण बरीच वर्ष शिकत आहोत. त्यामुळे आय थॉट दॅट वी शुड गिव्ह लेस टाइम फॉर डिस्कशन. त्याच्यामुळे याच्यामधली जी उत्तरं आहेत ती मी हायलाइट केलेली आहेत, फक्त ते आपण कन्फर्म करूया. शॅल वी स्टार्ट? Yes, sir. ओके, आय रीड द क्वेश्चन्स फॉर यू. सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे, रिलेटिव्ह मोशनचे आपल्याला 2-3 प्रॉब्लेम पाहायचे आहेत ट्रेनचे आजच. सर आवाज ब्रेक होतो. सर आवाज ब्रेक होतो. आवाज येत नाहीये. काहीच येत नाही सर, आवाज ब्रेक होतो. त्यावेळेला एअरटेल वरती ब्रेक होता, जिओ जॉईन केलं बाहेरच पडलो. सो आय थिंक एअरटेल इज बेटर वन्स अगेन. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. Okay, so what I told you, I hope now it is clearly audible to you. So all the questions are based on basic equations of motion, okay, and we have discussed them in detail. So I have highlighted the correct answers. Only thing now today will confirm those answers. Shall we start? Yes, sir. Yes sir. Whether screen is visible? Yes, sir. Screen diste? No, sir. No. No, No sir. sir. Yes, sir. Is it visible now? Yes, sir. Yes, sir. Yes. Okay, shall we start? Yes, sir. Shall we Yes, start? sir. बऱ्याच वेळा झालं स्टार्टच झालं नाही. Okay, if the body falls freely under gravity, then gravitational acceleration is taken as. Okay, we know the value plus 9.8 or minus 9.8. So in this, plus 9.8 is correct because motion of the body is in the direction of gravitational force. Therefore, the sign is plus. Shall we continue? Yes, sir. Yes sir. In the direction of gravitational acceleration, काय येणार आहे? Plus 9.8. Second, if gravitational acceleration at any place is doubled, म्हणजे काय, g ची व्हॅल्यू जर डबल केली, what will be the effect on weight? डबलच होईल. डबल होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, द वेलोसिटी ऑफ बॉडी reaching the ground from length h is, this is tricky one, root twice gh हे त्याचा आन्सर आहे. हा सर. द वेलोसिटी ऑफ बॉडी रिचिंग द ग्राउंड म्हणजे एखाद्या हाईट वरून आपण ऑब्जेक्ट ड्रॉप केलाय आणि ग्राउंडला रीच होताना त्याची मॅक्सिमम वेलोसिटी किती असेल असं विचारलंय. हॅव यू गॉट द क्वेश्चन? Yes. Okay, so the answer is root of twice gh. Who will explain me how it is obtained? हे कसं आलं कोण सांगेल? थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. Hello, which equation? थर्ड This- इक्वेशन. Plus 2a. Correct. Okay, I'll explain if you need the explanation. बऱ्यापैकी तुम्हाला येते. V square is equal to u square plus twice a into s. Okay, आता इथं काय दिलं बघा, कंडिशन्स वाचा. हॅलो, फायनल वेलोसिटी Body reaches to
हा फायनल वेलोसिटी जस्ट रिचिंग द ग्राउंड, जस्ट अबाउट टू रीच द ग्राउंड, ती कॅल्क्युलेट हा. करायची आहे, त्यामुळे त्याला 0 म्हणू नका कृपया. ओके. इनिशियल वेलोसिटी किती आहे? वरून ऑब्जेक्ट सोडला म्हणजे 0. 0. 0. ऍक्सिलरेशन g, इज इट प्लस जी और मायनस जी? √2g. 2g. Plus G. Plus g. प्लस 2g, बरोबर आहे का? त्यामुळे इथे Yes. प्लस साइन येईल. ठीक आहे. 2 इंटू GH. a च्या ठिकाणी Plus काय 2g. g येईल, आणि जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे S is equal to त्याला आपण h म्हणतोय. चालेल. G and S is equal त्यामुळे रूट घेतल्यावर काय येईल? v इज S इक्वल is टू equal रूट ऑफ to H. ट्वाइस gs. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. Yes, sir. Okay, Yes. now the Yes, fourth sir. one. The acceleration of body sliding down an inclined surface is. तर इथे अज्युम करा की अँगल थीटा आहे inclined surfaceचा, बरोबर आहे? And the answer will be g sin theta. Vertical component आपण घेतो त्यामुळे काय आलं? g sin theta. Fifth one, shall we continue? Yes, sir. Yes, sir. Newton's second law of Yes, sir. motion dash dash relation between force and 1 Newton म्हणजे magnitude of force. F is equal to ma. 1 Newton जे आहे फोर्स, थोडस वर्डिंग मी तुम्हाला सांगतोय. वर्डिंग क्वेश्चनचं आपण पूर्वी पण बऱ्याच वेळेला बघितलं आहे. वर्डिंग हे बऱ्याच वेळेला प्रॉपर नसते एमसीक्यूचं, बरोबर आहे? तर तो अर्थ आपण थोडस काय म्हणतात अंतर्ज्ञानी होऊन समजावून घ्यायचं परीक्षकाला काय विचारायचं आहे. लक्षात येते ना? आणि त्यानुसार उत्तर द्यावं लागतं. इफ यू कांट चेंज द वर्ल्ड, चेंज युअर सेल्फ. हे विद्यापीठाचे प्रश्न कॉपी पेस्ट केलेले आहेत, यात मी स्वतः काहीच केलेलं नाहीये. तरी बरेचसे क्वेश्चन मी मॉडिफाय थोडे केलेले आहेत प्रॉपर अर्थ लागण्यासाठी. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे तो काय करतो? 1 न्यूटन फोर्स डिफाइन करतो. कसा डिफाइन करतो? 1 kg मास when it is accelerated to 1 meter per second square. तर आपण 1 न्यूटन म्हणतो, बरोबर आहे? त्यामुळे उत्तर काय आलं? It gives us the, हॅलो आवाज येतो ना? 1 Newton force. It gives us the definition of 1 Newton force. Okay. Then differentiation of displacement with respect to time is velocity. The explanation नको आहे ना? No, sir. 6 झाले ना? 7th. The second differentiation Acceleration. displacement with respect to time. First derivative displacement चं म्हणजे काय असतं? Velocity. Second derivative acceleration. Acceleration. 8वा, if we differentiate velocity with respect to time, काय मिळणार आहे पुन्हा एकदा? Acceleration. Okay. The first question number 9. The first integration of the equation of acceleration in terms of time. Velocity. Velocity. Acceleration जर integrate Velocity. केलं काय मिळेल? Velocity. Velocity. The second integration of equation of acceleration. काय मिळेल? Distance. डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट मिळेल. ओके. क्वेश्चन नंबर 11 हा 2 वेळेला रिपीट झालाय एमसीक्यू मध्ये, शेवटी पण तुम्हाला दिसेल, आणि त्याचं उत्तर 2 ठिकाणी वेगळं दिलेलं आहे आणि त्या दोन्ही उत्तराशी मी ऍग्री नाहीये. तरी पण आपण डिस्कस करूया. आय विल ट्राय टू नो अबाउट युअर ओपिनियन. रीड द क्वेश्चन. The rain is falling vertically downwards, but it appears to fall at some angle. Huh? Remain same. Okay, I think accordingly. Okay. Have you understood the meaning of the question? Yes, sir. बघा असं सांगितलं की रेनफॉल जो आहे तो वर्टिकली डाउनवर्ड आहे. ठीक आहे. बट व्हेन अ पर्सन इज ट्रॅव्हलिंग, okay, it appears that the rain is inclined. ठीक आहे. क्वेश्चन लक्षात आला? हॅलो. Yes, sir. मग आता या पर्सनने जर त्याची वेलॉसिटी इन्क्रीज केली,
म्हणजे जो पावसामध्ये हळूहळू चालत होता तो बरोबर पळायला लागला, तर हा अँगल चेंज होईल का? नो. No, sir. No. नो So सर. as per my opinion, the answer is remains constant. Yes. पण हा प्रश्न 11 नंबरला त्यावेळी इन्क्रीज असं उत्तर आहे आणि शेवटी येतो त्यावेळी डिक्रीज असं उत्तर आहे. त्यामुळं हा क्वेश्चन मी थोडस डिस्कशन साठी मागे ठेवलेलं, जे हायलाइट केलेले आहेत ते. ओके, शॅल वी कंटिन्यू? Yes, क्वेश्चन sir. नंबर 12. याचं पण उत्तर बी अँड सी यावं असं मला वाटतं. बघा तुमचं काय मत आहे. When two ships are moving along, पुन्हा एकदा भाषा बदललेली आहे, कुठली लॅटिन अमेरिकन असं काय तर आलेले. तर दोन शिप जर मूव्ह होत असतील, ठीक आहे, तर त्यांच्यामधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना ते कशावरती डिपेंडंट असेल असं मला साधारण अर्थ वाटतो क्वेश्चन. तुम्हाला काय वाटतोय? Velocity of both ship and angle between two directions. एक्झॅक्टली. दोन शिप जर मूव्ह होत असतील आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते कशावरती अवलंबून आहे? तर याचं Velocity. पहिलं ऑप्शन काय? दोन्ही शिपच्या व्हेलॉसिटीवरती अवलंबून आहे, कारण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे? Yes, sir. आणि अँगल बिटवीन टू डायरेक्शन. तर याच्यावरती एक न्यूमरिकल आपल्याला सोडवायचं आहे इमिडिएटली. 10 मिनिटाची 3 न्यूमरिकल आपण घेतोय एमसीक्यू झाल्यानंतर, तर त्यावेळी हे जास्त क्लिअर होईल. त्यामुळे उत्तराचं बी अँड सी असं येईल मला वाटतंय. पण तो ऑप्शन इथं नाहीये, इथं ऑल ऑफ द अबव म्हणलंय. तसं म्हटलं तर हे फारच एकदम वकिली मुद्द्यान जर तुम्ही गेला तर एका शिपच्या व्हेलॉसिटीवर अवलंबून आहेच का नाही? दोनच्या आहे म्हणजे. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. त्यामुळे डी म्हणलं तरी चालेल. ओके, आणि एकदम प्रिसाइज म्हणलं तर बी अँड सी असतं. ऑल ऑफ द अबव पण म्हणू शकता. क्वेश्चन नंबर 13. रेक्टिलिनियर मोशन ऑल द पार्टिकल्स ऑफ द बॉडी. आपण हे डिस्कस केलं तर दोन रेक्टेंगल दाखवले ते मूव्ह करताना, आठवतंय का? तर याचा अर्थ बघा, रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय? हा ऑब्जेक्ट आहे, इथून ते इथपर्यंत मूव्ह झालाय आणि आपण दोन पार्टिकल कन्सिडर करतोय, पी अँड क्यू ऑन द बॉडी. नाव रीड द क्वेश्चन. पहिला ऑप्शन करेक्ट आहे. प्रत्येक पार्टिकलची डिस्प्लेसमेंट इक्वलच असेल ना? Yes, sir. Yes, प्रत्येक sir. पार्टिकलची व्हेलॉसिटी पण सेमच असणार, जेवढी बॉडीची आहे तेवढी, Yes, sir. आणि प्रत्येक पार्टिकलचं ऍक्सेलरेशन पण सेम असेल. त्यामुळे Acceleration करेक्ट same. आन्सर काय झालं? All ऑल ऑफ द अबव. of these. All. ओके, द एरिया अंडर व्हीटी कर्व, वेलोसिटी इनटू टाइम म्हणजे काय मिळतं? Distance. डिस्टन्स. हे आपण मागाशी डिस्कस केलंय. Yes. ओके, क्वेश्चन नंबर 15. जास्त वेळ द्यायची गरज नाही ना, सोपे एमसीक्यू एकदम. Yes, sir. फक्त उद्या आयएससी आहे आणि उद्या अचानक जर मी प्रवासात निघालो पुण्याला, हा बोनस तुमचा मिस होऊ नये म्हणून मी लेक्चर घेतोय. हॅव यू अंडरस्टूड? Yes, sir. हा चॅप्टर उद्याच्या टेस्टला आहे, पाहिजे ना? Yes, sir. का फक्त ट्रस्ट वरती नको ना? No, sir. म्हणून एक्स्ट्रा घेतलं मी. इट इज फॉर बेनिफिट ऑफ एव्हरीवन. Question number 15. A body is projected vertically upwards with velocity u from a surface. Initial velocity is u. The with which, काय कळलं ना अर्थ? Velocity. The velocity with which, पुढे मागे झालंय. The velocity with which it strikes the surface back is. हे प्रश्नाचा अर्थ बघा. 105 चं ना? हा सर. ते अवॉइड करतो डेफिनेटली. मला फक्त आठवण करा, ते 105 आहे. फक्त तिथं देताना ऑप्शन्स तसे का दिलेत हे एकदा मला क्रॉस चेक करावं लागेल. सर मग युनिव्हर्सिटीचा म्हणजे एकदम ऑनेस्टली बोलू का?
हो सर. During the present situation, each and everything will be in favor of students. लक्षात आलं? Yes, sir. हे ओपनली मला बोलायची वेळ नका करा बाळांनो. You need to understand. But still I insist that you should be in pursuit of knowledge. तुम्ही खूप चांगलं ज्ञान घ्या जे तुम्हाला अल्टिमेटली मदत करेल. Is that clear? Yes. मार्क्स सर्वांना मिळणार आहेत, मी आधीच सांगतो. फक्त फायदा कोणाचा होणार अल्टिमेटली? जो नॉलेज घेतोय त्याचा होणार आहे. ओके, एमसीक्यू थांबवायचे? Yes, sir. सर ओके, किती वेळ झाला हो? 4 वाजले सर. 4 नाही वाजले, 3:50 झाले.